घराच्या चार भिंती सोडून जेव्हा पर्यटनासाठी कुठे बाहेर जायचा विचार डोक्यात येतो त्यावेळी पैसा, वेळ आणि तिथली सुरक्षितता या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. अशा वेळी पर्यटन क्षेत्रात सुविधा देणाऱ्या अनेक कंपन्या पुढे आलेल्या आहेत. ठाण्यातील सुनील घाणेकर यांची क्रॉसवर्ल्ड पॉलिटिची कंपनी गेली 25 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे. एक विश्वसनीय नाव म्हणून घाणेकरांचं नाव आणि क्रॉसवर्ल्डचं नाव आज जगभर पोचलेलं आहे. आपण जाणून घ्या सुनील घाणेकरांची त्यांच्या शब्दात हा त्यांचा प्रवास, पर्यटनाबद्दलचा प्रवास. नमस्ते घाणेकर सर. पर्यटन क्षेत्राकडे आपण कशा काय वळलात? तसं लहानपणापासून मला पर्यटनाची थोडी बहुत आवड तर होतीच. इव्हन लहानपणी आम्ही गेम्स वगैरे खेळायचो, त्याच्यात सुद्धा ॲटलासमध्ये गावांची नावं शोधून काढा, नद्यांची नावं शोधून काढा, करन्सी कोणाची काय आहे ते सांगा. म्हणजे बऱ्याच लहानपणापासून मला जगातले सगळे देश वगैरे सगळं माहिती होतं. त्यामुळे एक ऑब्व्हियसली कुठेतरी इनहेरंट एक आवड होती. त्याच्यातून मग पर्यटन हे आपोआपच त्याच्यात आलं थोडं मोठं झाल्यानंतर, बाय द एंड ऑफ कॉलेज डेज. पण पर्यटनाला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी, प्रोफेशनल टच देण्यासाठी आपण काही वेगळं काही शिक्षण, प्रशिक्षण ते करावंच लागतं. कारण आपल्याला जर प्रॉपरली प्रोफेशनल काही काम करायचं असेल तर एक बेसिक ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्स पहिल्यांदा करायला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे थोडंसं प्रॅक्टिकल काम करून एक्सपिरियन्स घेणं अत्यावश्यक आहे. ते जर झालं तर मग युजली माणूस अनसक्सेसफुल होत नाही. आपण कुठे कामाचा एक्सपिरियन्स कुठे केलं का? मॅकिनन मेकन्झी म्हणून एक कंपनी होती बेलाटपेठला, त्यांच्याकडे 3 वर्ष मी काम करायचो. इनिशियली अगदी सगळी ट्यूनचीच कामं केली, इकडे आण तिकडे आण, अगदी चहा आणण्यापासून सगळं. पण त्याच्यात सुद्धा कळलं की इराण्याच्या हॉटेलमधनं चहा आणताना तो जर बशीत सांडला नाही तर कसा आणता येतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याला तसं प्रॅक्टिकल. हां, मग नुसतं जाऊन RBI मध्ये जा, सबमिट कर कागद आणि शिक्का मारून आण. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तो शिक्का पण मी इतरांपेक्षा आधी मारून आणायला सुरुवात केली. तर त्यामुळे थिंग्स वर्क. म्हणजे ग्रास रूट लेवलला काम केल्याने भयंकर फायदा होतो. तुला समजायचं की तुम्ही कामाला आधी प्रॅक्टिकल अनुभवाला सुरुवात केली तर 25 वर्ष तुमच्या पर्यटन संस्थेला झालेली आहेत. एक चांगलं नाव आपण कमवलं आहे. पण 25 वर्षापूर्वी पर्यटन किंवा टुरिझम हा फील्ड एवढा डेव्हलप झालेला नव्हतं. त्यामुळे घरच्यांचा विचार की इतर कुठल्या फील्डमध्ये चालला असतो, फिरून काय पैसे मिळतात असा काही विचार पूर्वी डोक्यात आला होता? एक मी खूप नशीबवान आहे या बाबतीमध्ये की अर्थात माझे वडील खूप लहानपणी वारले, पण माझी आई ही नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला प्रोत्साहनच देत आली. कस्टमर इज अ गॉड हे डॉक्टरीन मी तिच्याकडनं शिकलो. आणि एकीकडे बाय द एंड ऑफ कॉलेज डेज आत्ताची माझी बायको सुजाता घाणेकर मला भेटली होती आणि ती पण त्या क्षेत्रातच होती. त्यामुळे फायनली जेव्हा आम्ही स्वतःचा बिझनेस चालू करायला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही दोघांनीच तो एकत्र चालू केला. आणि साथ मिळायचा, घरनं ऑपोजिशन असायचा काही प्रॉब्लेमच नव्हता, उलट प्रोत्साहनच होतं. राहायला म्हटलं तर चॅलेंज होता मेनली पैशाचा. आमच्याकडे खरोखर 1 रुपया नव्हता त्यावेळेला, कारण माझे वडील वारल्यानंतर वी वर इन डायर स्टेट्स. पण एक चांगल्या जवळच्या मित्रांनी गोपी अगरवालना जे 5,000 रुपये दिले होते त्याला आम्ही वाढवलं. दुसरं काही सुरुवात म्हणजे नक्की आपण कोणत्या सुरुवात पहिले टूर वगैरे काढली ती काय आता तुम्ही जर बघाल तर 85-86 पासून जेव्हा आम्ही या क्षेत्रात आलो त्यावेळेला ट्रिमेंडस प्रमाणात लोक फार ईस्टला जायचे. फार ईस्ट म्हणजे आपलं थायलंड, मलेशिया, सिंगापूर आणि तिकडनं खूप प्रमाणात सामान आणायचे. मध्ये आणल्यानंतर इथे विकायचे, कारण इम्पोर्ट्सवर कर्ब्स होते. आणि बहुतेक लोकांनी सामान आणून विकल्यानंतर त्यांचा बराचसा खर्च निघून जायचा आणि त्यांना एक बेनिफिट काय की आम्ही फॉरेन टूर करून आलो. म्हणून अक्षरशः त्यावेळेला दर महिन्याला तर कधी कधी महिन्यातून 2-2 वेळा आम्ही ग्रुप टूर्स नेऊन आणल्यात. कधी अगदी 7-8 लोकांपासून तर मॅक्सिमम 45 लोकांपर्यंत, 60 लोकांपर्यंत असे ग्रुप्स तयार झाले होते. पहिल्या टूरचा काही अनुभव सांगता? नक्कीच आहे. पहिल्या टूरचा अनुभव, पहिली टूर जी आम्ही केली होती ती माझी आई आणि बायकोने मिळून बऱ्याच रेशनिंग ऑफिस आणि इकडनं तिकडनं असं बरं बायका वगैरे गोळा करून मग त्यांच्या घरचे वगैरे असे 45 लोक आम्ही नेले होते. आणि त्यावेळेला ती टूर थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर होतं. त्यावेळेला सुरुवातच फॉरेन टूर त्याने केली. आणि त्यावेळेला माझ्याकडे काहीच नसल्यामुळे आम्ही दोघंही नोकरी करत होतो, त्यामुळे तिकिटिंग दुसऱ्याकडनं करावं लागलं.
आणि त्याच्यातल्या 5 लोकांचं एक मधला सेक्टर कन्फर्म नव्हता बँकॉकहून सिंगापूरला, आणि त्यावेळेला बँकॉक एअरपोर्टवरती भयंकर पळापळ झाली होती आणि समहाऊ त्याच्यातून मी मॅनेज करू शकलो त्या लोकांना नेणं तिकडे. आणि मग आल्यानंतर जेव्हा आत्मपरीक्षण करून बघितलं की काय चुकलं असेल हा एजंट आणि काय काय त्याने नाही केलं, तर काही मायनर गोष्टी त्या लोकांनी केल्या नव्हत्या, लाईक रिकन्फर्मेशन वगैरे केली नव्हती. मग ह्यातून इन डेप्थ नॉलेज आम्हाला आलं की ही टूर करायची कशी आणि याच्यात लोक काय चुकतात जे आपण करू नको. आणि तेच एक्झॅक्टली आम्ही पुढच्या टूरमध्ये केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक टूर सक्सेसफुल आहे. किती टूर झालं असेल, किती पर्यटकांनी आपल्याला वेल आजपर्यंत मी स्वतःच जवळजवळ 100च्या वर ग्रुप एस्कॉर्ट केले, पण अर्थात ते साधारण 96-97 पर्यंत मी केले. आता त्याच्यानंतर मी सध्या स्वतः टूर्स नेत नाही, इतर लोक जातात. आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये थोडा ट्रेंडच बदललाय. लोक हल्ली ग्रुपमध्ये जाण्यापेक्षा इंडिव्हिज्युअल फॅमिली टूर करणं जास्त प्रिफर करतात. 2 किंवा 3 फॅमिलीज एकत्र जायच्या, त्यांची एअरलाईन, त्यांचे दिवस, त्यांची हॉटेलं, त्यांचं आयटिनरी ज्याला आपण कस्टमाइज पॅकेज म्हणतो, ते हल्ली अतिशय चांगलं चाललंय. आपल्या कुठे शाखावर इतर ठिकाणी नाही, ठाण्यातच फक्त आमची 2 ऑफिसेस आहेत, बाकी आम्ही दुसरीकडे कुठे शाखा उघडली नाही, कारण हल्ली जग आहे खूप लहान इंटरनेटमुळे. आम्ही अनेक वेळा इंटरनॅशनल तिकिटिंग खूप मोठ्या प्रमाणात करतो. आयाटा माझा 1993 सालापासून आहे. तर अनेक असे लोक ज्यांना मी कधी लाईफमध्ये बघितलेलं नाही, अशा लोकांची अमेरिकेतून इंडियातली तिकीटं म्हणा किंवा अमेरिकेहून इंग्लंडला जायची तिकीटं सुद्धा आम्ही इथे बसल्या बसल्या करू शकतो. एकदा कॉन्टॅक्ट स्प्रेड व्हायला लागले की थिंग्स वर्क. आणि पूर्वी म्हणजे जुनं गाव आहे किंवा मुंबईच्या बाहेरचं शहर असं होतं, असं असताना आपण ठाण्यामध्ये या तुमच्या व्यवसायाची मूर्ती ठेवली. तुम्हाला काही त्याचा वेगळा अनुभव आला ठाण्याबद्दल? 2 गोष्टी होत्या. एक तर आम्ही राहणारे ठाण्याचेच होतो, कळवा आणि ठाण्यामध्ये, आणि त्यावेळेला ठाण्यामध्ये फारसं कोणी नव्हतं इंटरनॅशनल तिकिटिंग आणि टूर्स करण्यामध्ये. मोजकेच 1-2च लोक होते, त्यामुळे मला वाव खूप होता. तसं बघायला गेलं तर मुंबई शहरामध्ये अनेक लोक होते, पण ठाण्यामध्ये तुम्ही अगदी क्लिअरली सांगू शकला तर मी 3राच असेल ठाण्यात त्यावेळेला. पण त्याच्यातले एक नाना गुप्ते होते शर्मिला ट्रॅव्हल्सचे, ते टूर वगैरे काही करायचे नाही, ते फक्त डोमेस्टिक तिकीट्स करायचे. आणि तसं बघायला गेलं तर कॉम्पिटिशन नव्हतीच, त्यामुळेच आम्हाला सक्सेस चांगला मिळाला इनिशियल. आता आपले ग्राहक जे आहेत ते तुमच्या जगभर पसरलेले आहेत. मला वाटतं अनेकांना शेकडो हजारो लोकांना तुम्ही विमान प्रवास करून आणला असेल, अनेकांची पहिल्यांदा फॉरेन प्रवास झाली असेल. काय वेगळा असा अनुभव काही ग्राहकांचा आलेला आहे? येतो ना, कारण अगदी सगळ्या तबक्यातल्या लोकांना आम्ही फॉरेन टूर्स करून आणल्या. आणि सुरुवातीला जेव्हा मी म्हटलं की 86 पासून वगैरे अनेक अगदी साधे भोळे लोक सुद्धा आपण $500 FTS मध्ये मिळतात आणि आपण सामान आणून काहीतरी विकू, 2-4 हजारच आपले बदलचे जातील पण आपण फॉरेन ट्रिप करू, ह्या अट्रॅक्शनने खूप लोक यायचे. तर त्या सगळ्यामध्ये त्यांना माहिती काहीच नसायची. मग अगदी हॉटेलमध्ये कसं वागा, काय करा, बाथरूममधलं पाणी बाहेर येऊ नये, टब बाथमध्ये कर्टन कसा लावा, या सगळ्याचं इन डेप्थ ट्रेनिंग दिल्याशिवाय आम्ही लोकांना नेत नव्हतो. कारण माझा असा विचार होता की आपण आपल्या लोकांना फिरायला नेतो, मजा करतो, सगळं बरोबर आहे, पण त्यांचं नाव सुद्धा परदेशात खराब नाही झालं पाहिजे की इंडियन आहे त्यांना काही समजत नाही असं व्हायला नको. पण इंडियन टूर देखील करतात. हो, इंडियन टूर्स म्हणजे हे कस्टमाइज पॅकेजेस. तुम्ही म्हणाल तिथे भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये इंडिव्हिज्युअल गाड्या, त्याच्यानंतर गाईड्स, हॉटेल रिझर्वेशन्स, टूर प्लॅनिंग, प्रत्येक गोष्ट आपल्याला करता येते. जेव्हा एखादी फॅमिली, एखादा माणूस तुमच्या विश्रामाकडे पैसे भरून जेव्हा बाहेर जातो, इंडियात असेल किंवा बाहेर असेल, त्यावेळी अशी काही अडचण येऊ शकते का त्याला की बाहेर जातोय? आम्ही संपूर्ण हे जे इंडिव्हिज्युअल कस्टमाइज पॅकेजेसचं जे मॉडेल बनवलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या देशामध्ये किंवा त्या शहरामध्ये आम्ही एक हँडलिंग एजंट पण नेमलेला असतो. त्यामुळे तो माणूस असतो, त्यामुळे तो तिकडे मदत करायला त्यांची कायम तयार असतो. म्हणून आम्ही लोकांना पूर्णपणे एकटं सोडत नाही. अर्थात सारखे त्यांच्याबरोबरही ते लोक नसतात, त्यांना त्यांचे इंडिव्हिज्युअल फ्रीडम असतं, पण मदत लागली तर ऑल द वे त्यांना आम्हालाच फोन करावा लागतो असं नाही. लोकल कॉन्टॅक्ट असतो एक, जो तिथे त्यांना कोऑर्डिनेट करू शकतो. सगळे अनुभव आले का की तुम्हाला
फसवणूक ज्याला म्हणतो की आपण घरापर्यंत काहीतरी आपण पाठवली एवढी माणसं आणि त्याच्यानं काहीतरी आपत्ती आली. टचवूड आजपर्यंत तरी असं कधी झालेलं नाहीये. झाल्या त्या छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे चोऱ्या माऱ्या वगैरे लोकांच्या ज्या टूरमध्ये गेलेले होते अशा लोकांच्या कधी झाल्या आहेत. पण त्यावेळेला सुद्धा आम्ही वी हॅव सीन टू इट की त्यांचे सगळे पैसे गेले किंवा काय केलं तर त्यांना काय गायडन्स करायचा, तिथे तात्पुरती पैशाची सोय करून द्यायची, म्हणजे पूर्ण काळजी आपण काळजी घेतो. कारण ते केलं तरच तुम्हाला माणूस परत रिपीट कस्टमर देणार आहे. तर इट्स वन टाइम जॉब. 25 वर्ष म्हणतात अनेक पिढ्या देखील काही तुमच्याकडे आल्या असलेल्या त्याची देखील अनेकांबरोबर जाऊया आपण असं झालेलं असतं आहे ना. नक्कीच आहे. कारण अगदी सुरुवातीला येणारे जे लोक जे हनीमूनला त्यावेळेला माझ्याकडे आले होते 88च्या आसपास, आज त्यांचीही मुलं आहेत जे लोक इंडिव्हिज्युअली जायला मागत आहेत. आणि मला वाटतं 1-2 डॉक्टर लोक जे त्यावेळेला यायचे त्यांची मुलं लग्न करून हनीमून पण करून आली. सगळं आम्ही तिसऱ्या पिढीपर्यंत आता वाटचाल सुरू झाली. बरोबर. हे आपलं सर्व स्टाफ आणि कसे तर सध्या आमच्याकडे साधारण 30 लोक काम करतात आणि संपूर्ण ट्रॅव्हल रिलेटेड कुठलीही गोष्ट ही एका छताखाली अंडर वन रूफ आमच्याकडे होते. आम्ही कोणत्याही परिस्थितीत टिपिकल मराठमोळा धंदा करून हे आम्ही करत नाही ते दुसरीकडे जा किंवा हे आम्हाला येत नाही असं आम्ही कधीही सांगत नाही. प्रत्येक गोष्ट एकाच छताखाली आमच्याकडे मिळते. अजून काही सर आपल्याला याबद्दल काही क्षेत्राबद्दल वेगळे सांगायचं आज टुरिझम क्षेत्र विकसित होत चाललेलं आहे. आणि जर म्हटलं तर की लर्न टू ट्रॅव्हल टू लर्न, हे नुसतं फिरण्यासाठी तर लोक हल्ली इंडियनपेक्षा थायलंड के सेम पेशामध्ये थोडा व्हॉरंटरी आलेले आहे. पूर्वी विमान प्रवास आवा घेतला नव्हता म्हटलं जायचं. आता ही सारी माणसं देखील फिरायला लागलेली आहेत. ते क्षेत्राबद्दल पुढचं भवितव्य काय राहील? टुरिझमचं भवितव्य कधीच थांबणार नाही. कारण जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत तो फिरणार. आणि आता जग झालं लहान, विमानाने उडून कधी माणूस जातो, 24 तासात आपण ग्लोब पार करतो. त्यामुळे पर्यटनाला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त मी ह्या ठिकाणी एक तुम्हाला माझ्या लोकांना एक सूचित करण्यासारखं मला असं वाटतं की त्यांनी ऑनलाईन पोर्टल्सवरती सांभाळून काम केलं पाहिजे. कारण हल्ली इंटरनेट आहे म्हणून जो तो माणूस घरातनं काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा फसवणूक होण्याची शक्यता असते किंवा काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला समजून येत नाहीत. उदाहरणार्थ एखाद्या एअरलाईनच्या साईटवरती असं लाल फ्लॅशिंग होत असतं की स्पेशल फेअर आणि तो घेतला. समजा इंटरनॅशनल प्रवास आहे, तो घेतल्यानंतर मग त्यांना कळतं की ते नॉन रिफंडेबल तिकीट आहे, त्या तिकिटाला बदल करता येत नाही तारखा, आणि ते त्यांना स्वस्त मिळालं. आणि मग एक ठिकाणून समजा मुंबईहून पॅरिसला जायचं आहे आणि ते तिकीट होतं वाया लंडन, तर विमान प्रवास करू शकत नाही कारण लंडनला ट्रान्झिट व्हिसा लागतो. अशा सगळ्या गोष्टी त्यांना एअरपोर्टवर जाऊन जेव्हा कळतात आणि त्यांना परत घरी यायची वेळ येते त्यावेळेला त्या तिकिटाचेही पैसे फुकट गेलेले असतात, मनस्तापही झालेला असतो आणि शेवटी ते जाऊ शकत नाहीत. तर ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी ऑनलाईनमध्ये खूप होतात. आणि ऑनलाईनचा एक मेजर इश्यू असा आहे की तुमच्याकडे समोर माणूस नाही, कोणीतरी कॉल सेंटर घेऊन गुरगावला बसलेला आहे जो आज असेल उद्या नसेल. तर त्यामुळे तुम्हाला पर्सनल इंटरॅक्शन होत नाही. त्या बाबतीत लोकांनी फक्त थोडी काळजी घेतली पाहिजे. ज्यांना अतिशय चांगला कॉन्फिडन्स आहे की ते काय करतात हे त्यांना माहिती आहे, त्यांना एक्सपिरियन्स आहे, अशा लोकांनी किंवा अगदी डोमेस्टिक एखाद दुसरं तिकीट काढलं इथपर्यंत ठीक आहे. पण इंटरनॅशनल विमान प्रवास आणि टूर्स शक्यतोवर नेटवरनं स्वतःहून करू नये. त्याच्यासाठी प्रोफेशनल ट्रॅव्हल कन्सल्टंटची मदत घेणं खूप जरुरी आहे. पर्यटन क्षेत्राबद्दल गाणेकरांनी दिलेल्या माहितीबद्दल ठाणे वेबतर्फे आम्ही त्यांचं मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू.